तर जय भीम जय शिवराय मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर भावांनो, रोजच्यासारखं आपली 11 वाजता ड्युटी चालू झाली. बाकी भावांनो, माझं नाव यश आहे, मी प्रॉपर नांदेडचा आहे आणि मी नांदेडमध्ये वृंदावन हॉटेलला जॉब करतो. बाकी तुम्ही माझा ब्लॉग कुठून पाहताय कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आजच्या दिवसाची सुरुवात ऑनियन चॉप करण्यापासून झाली. ऑनियन वगैरे चॉप करून घेतला, त्याच्यानंतर डायस कटिंगमध्ये आणि जुनियन कटिंगमध्ये कॅप्सिकम कापून घेतली, कट करून घेतली. त्याला झाली बघा भावांनो आपली आजची कटिंग पूर्णपणे मारून रेडी. त्याच्यानंतर आज स्टाफसाठी आलू बिर्याणी बनली होती गरम गरम. तर चला बोललो बाई, पहिले नाश्ता वगैरे करून घेऊ, कामं तर होतच राहतील. बाकी आलू बिर्याणी तर नंबर 1 लागत होती, क्या बात आहे. संपला आणि डबल परत जाऊन घेऊन आलेला आहे आपला आकाश भाऊ. आम्ही जरा कमी खाय बे, काय तर मला जिम लावायची म्हणाला, डायटिंग करायची म्हणाला. आता दोनदा खाऊ लागलो, होती डायटिंग होईल काय? जरा कमी खाय की जरा. तोंड लपवायला तसं डबल हा. परत भरून नाश्ता घेतला, कसा तोंड लपवायला बघा दलीन. तर दाखव इकडे तोंड दाखव घ्या, लय बोलला दाखव की. नाश्ता करता करता दलीन आलो बघा नाश्ता करायला. अरे बाकी भावांनो, हे आपला न्यू लुक कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी इकडे अजून एक टकलं बसलंय बघा, काय बोलताय का भाई? तर किसी का ब्रेकअप नहीं हुआ जो ऐसे गाने लगा रहे हो तुम. गाने कैसे लगा रहे हो? पूरे गंबरे गाने लगा रहे, बच्चों को रुलाते क्या? अरे वाह, वन्स मोर ते करो. डुमडुम टाण्या. आणि 26 मधलं एक टकलं बघा, डुमडुम टाण्या. बाकी आज फुल पावसाचं वातावरण होतं, पाऊस वगैरे पडत होता. तर मला खूप जणांच्या कमेंट्स पण आलेल्या की भाऊ एकदा तुझं हॉटेल दाखव, की तू कुठं जॉब करतो म्हणून. तर हे बघा भावांनो, हे आपलं हॉटेल आहे वृंदावन, इथे मी जॉब करतो. हे इथे आपला वेटिंग एरिया आहे आणि इकडे डेकोरेशन वगैरे बघू शकता तुम्ही फोटो वगैरे काढण्यासाठी. आणि इकडे तुम्ही बर्थडे वगैरे सेलिब्रेट करू शकता. आणि तुम्हाला सेलिब्रेट करण्यासाठी जशा प्रकारे डेकोरेशन करून पाहिजे तशा प्रकारे डेकोरेशन करून भेटेल. आणि आपलं AC सेक्शन आहे बघा. त्याच्यानंतर आलो किचनमध्ये, लागलो आपल्या कामाला. नूडल्स वगैरे नव्हते तर नूडल्स बॉईल करून घेतले. हे झाले बघा आपले नूडल्स बॉईल करून. वरतून थोडंसं थंड पाणी ॲड केलं, त्याच्यामुळं असे गिचगिच होत नाहीत, ओले होत नाहीत नूडल्स. हे झाले बघा सुके एकदम फटफटीत नूडल्स. हे इकडे आपला तंदूरचा शेफ केरला पराठा बनवत होता. हे बघू शकता भावांनो, केरला पराठा कसा नंबर 1 झाला आहे. ते थोडासा स्वीटमध्ये मस्त लागत होता. हे दुपारचं आपलं जेवण वगैरे करून घेतलं. तर चला भावांनो, आजच्यासाठी एवढंच. ब्लॉग जर आवडला असेल तर फॉलो नक्की करून घ्या. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.